नमस्कार, मी श्वेता सकट आपल्या सर्वांचे स्वागत करते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2023 रेट्रो सेमेट्रोमध्ये लोकमान्य टिळक प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी आपण पाहूयात एक छोटीशी झलक. मंथन 2022 म्हणजे मागील वर्षाच्या मंथनची एक छोटीशी झलक. नमस्कार हेलो ऑल को मेरा सादर नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा EOS सिस्टीम यामध्ये तुमच्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. You need to learn, and not just by reading and listening to lectures, but you need to learn by doing it. मंथन या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी वैचारिक मंथन करून त्यांच्या क्षेत्रातील काही त्यांचे अनुभव जाणून घेतो. तर अशीच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे स्नेहा गोरे मॅम आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. नमस्कार मॅम. मी तुमचे टिळक महाराष्ट्र वतीने स्वागत करते. थँक्यू. तर मॅमनी मीडियामधील विविध क्षेत्रामध्ये भरपूर काम केले आहेत आणि स्वतःचे अस्तित्व बजावले आहेत. तर एक छोटीशी चित्रफीत आपण मॅमच्या कार्यावर बनवली आहे, तर ती आपण पाहूयात. मग सुरुवात करूयात आपल्या प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमाला. Sneha Gore is a versatile personality, an academician, a podcaster, a journalist, news verification trainer at Google News Initiative, an independent media and communication professional, and a podcaster. She has worked as a digital content producer at Sakar Media Group, Pune. She has been associated with various news channels like ABP माझा or ABP News. Sneha Gore have completed her graduation from psychology from Ferguson College, Pune, and masters in communication studies from Pune University. She have numerous publications nationally and internationally to her credits, and currently she is associated as assistant professor at Symbiosis Institute of Media and Communication. We are glad to have Sneha Gore with us at Manthan 2023, a program organized by Department of Journalism and Mass Communication at Tirak Maharashtra Vidyapith. चला तर मग सुरू करूयात आपल्या प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमाला. मॅम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की मीडिया या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं हे तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं का, आणि यासाठी तुम्हाला प्रोत्साहन कोणी दिलं? खरं सांगायचं तर पहिल्यापासून अजिबातच नव्हतं ठरवलं. मला मीडिया कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या कुठल्याच क्षेत्राची तशी कौटुंबिक पार्श्वभूमी काहीच नाही आहे. माझ्या घरातले सगळेजण हे नॉर्मली सायन्स साईडचे सगळे लोक आहेत. पण मी 10वी नंतर आर्ट्स घेतलं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना. तेव्हा खरं तर माझा विचार हा त्यावेळेला UPSCची परीक्षा देऊन सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचा असा होता. पण हळूहळू ते कॉलेजमधल्या 2-3 वर्षांमध्ये तो विचार मागे पडून म्हणजे मला असं लक्षात आलं की मला लिखाण, बोलणं
वाचन, भाषा वेगवेगळ्या हे जास्त आवडतंय आणि त्याच्यामुळे याच्याशी संबंधित काहीतरी करिअर करायला पाहिजे असं थोडासा जरा विचार चालू झाला होता. आणि मग साधारण TYला असताना, फायनल इयरला असताना ग्रॅज्युएशनच्या, माझं ग्रॅज्युएशन सायकॉलॉजीमधलं आहे, सो तोही एक मध्ये थोडासा विचार करून पाहिला की आपल्याला मास्टर त्याच्यामध्ये करून सायकॉलॉजिस्ट व्हायचं आहे का. पण त्याच्याशी संबंधित सायकॉलॉजीमध्ये पुढे काउन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्ट किंवा पेशंटशी संदर्भात काम करणं असं काही मला करायला आवडेल असं मला वाटत नव्हतं. आणि एकीकडे वक्तृत्व, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना नाटक म्हणा, पुरुषोत्तम करंडक वगैरे किंवा वक्तृत्व याच्यात बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्यामुळे ते एकीकडे जाणवत होतं की ते आपल्याला आवडतंय, ते खुणावत होतं क्षेत्र आणि त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी अजून केलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि मग TYला असताना विद्यापीठामध्ये जो मास कम्युनिकेशनचा प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल मला माहिती कळली, कारण माझा फर्ग्युसनमधला एक सिनियर तिथे त्याचं शिक्षण त्यावेळेला घेत होता. आणि मग नंतर मी त्याची एंट्रन्स दिली आणि एंट्रन्स क्लिअर करून मग मी तिकडे जॉईन झाले. आणि गेल्यानंतर पहिल्या सेमिस्टरला मला लक्षात आलं की परफेक्ट हे जे आहे हे आपल्याला हवं होतं. म्हणजे मध्ये कॉलेजमध्ये असताना UPSCपासनं सायकॉलॉजीपासनं अशी सगळे क्षेत्रात थोडासा विचार करून झाल्यानंतर जेव्हा मला लक्षात आलं की आपण म्हणजे मीडियाच्या कोर्सला जेव्हा ॲडमिशन घेतली त्याच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये मला वाटलं की हा बेस्ट डिसिजन आहे आत्तापर्यंतचा. आणि अजूनही 15, 16, 17 वर्ष होऊनही मला तसंच वाटतं की हा वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आहे मी आत्तापर्यंत घेतलेला. प्रोत्साहन दिलं घरच्यांनी, ऑफकोर्स. माझ्या घरच्यांची पत्रकारिता किंवा मीडियाशी संबंधित काही पार्श्वभूमी नाही आहे, पण मी जे काय करीन त्याच्याबद्दल ते कायम ओपन होते. म्हणजे मी सायन्सला न जाता 11वीपासून आर्ट्सला जाणं याही निर्णयाला त्यांचा पाठिंबा होता. त्याच्यानंतर मीडिया क्षेत्रामध्ये काम करायचं, आधी शिक्षण घ्यायचं आहे, काम करायचं आहे, याच्या गोष्टीलाही त्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे मला वाटतं की मला म्हणजे ते माझ्यावर खूप काय म्हणता येईल, ते ऋण आहे माझ्यावर की त्यांनी कुठल्याही प्रकारे मला तू सायन्सलाच जायला पाहिजे, तू MBAच केलं पाहिजे अशा प्रकारे कंपल्शन केलं नाही. आणि त्यामुळे माझे आईवडील, नंतर इव्हेंच्युअली माझा नवरा, या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे मला असं वाटतं की जे काय गेली 10, 12, 13 वर्ष मला मीडियात वेगवेगळ्या प्रकारे काम करता आलं आहे ते करता आलं. डेफिनेटली फॅमिलीचा सपोर्ट असल्यावरती आपण काहीही करू शकतो. मॅम, तुम्ही ABP माझा आणि ABP न्यूज या चॅनलसाठी न्यूज अँकरिंग केली आहे, तर त्या काळातल्या न्यूज अँकरिंगमध्ये आणि आत्ताच्या न्यूज अँकरिंगमध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? खरं तर थोडा वाटतो, नाही असं नाही. मी असं म्हणेन फक्त म्हणजे मी आता तुझ्या प्रश्नाचं थोडा तो बदलते प्रश्न. फक्त अँकरिंग असं नाही, मी असं म्हणेन न्यूज प्रोडक्शन, न्यूज गॅदरिंग या सगळ्याच प्रकारात तेव्हा आणि आत्तामध्ये खूप फरक झालेला आहे. म्हणजे मी जेव्हा तेव्हा ते स्टार माझा होतं, मी ABP असताना काम नाही केलेलं, मी करायचं तेव्हा ते स्टार माझा होतं. सो स्टार माझामध्ये जेव्हा मी काम करायचे तेव्हा अगदी साधी गोष्ट, फॉर एक्झाम्पल की आम्ही मिनी DVवर काम करायचो. कॅमेऱ्यामध्ये जी, त्याला मिनी DV म्हणायचे, कॅमेऱ्यात जी कॅसेट किंवा जी टेप असते त्याच्यावर. आणि तिथपासनं सुरू करून आता मला वाटतं तुम्ही सगळेजण जे वापरता, तुमच्यातल्या बहुसंख्य लोकांनी बहुतेक मिनी DV पाहिलीच नसेल, कारण आता कार्ड असतं, चिप असते, सो ती तुम्ही वापरता आणि ती झालं आपलं काम की जायचं, सगळं त्याच्यावरचं फुटेज काढायचं, परत ती चिप वापरायला लागायची. असं तसं एक त्याच्यात प्रगती झालेली आहे. सो 10 वर्षांमध्ये, 10 वर्ष होतील आता मला ते सोडून, त्याच्यात खूप फरक न्यूज गॅदरिंगमध्येही पडला आहे. मोजो हा जो प्रकार आहे, मोबाईल जर्नलिझम, तो मी स्टार माझात असताना ॲब्सोल्युटली नव्हता. म्हणजे इनफॅक्ट तेव्हा एवढे चांगले कॅमेरेही, मोबाईलचे कॅमेराज पण एवढे चांगले नव्हते. त्याच्यामुळे कोणी जर मोबाईलवर बाईट घ्यायचा किंवा शूट करायचा प्रयत्न केला तर आमचे एडिटर असं म्हणायचे की हे असलं नाही चालू शकत, हे असं म्हणजे कामचलाऊ पद्धतीचं काम आपण TVसाठी करत नाही, त्याच्यासाठी प्रोफेशनल कॅमेरा नेऊन शूट करणं गरजेचं आहे. इव्हेंच्युअली जसजसं दिवस जात गेले तसतशी कॅमेऱ्याच्या क्वालिटीमध्ये पण सुधारणा झाली, टेक्नॉलॉजीमध्ये पण सुधारणा झाली. तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्ही बाहेर जाऊन जर कव्हरेज करत असाल तर तिकडनं मग OB व्हॅन घेऊन जा, OB अप करा, तिकडनं फुटेज पाठवा, ते स्टुडिओत कोणीतरी इंजेस्ट करून घ्या. या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याची काही गरज पडेनाशी झाली. म्हणजे आता तर तुम्ही व्हॉट्सॲपवर मे बी हे पाठवलीत तुमची एखादी व्हिडिओ क्लिप आणि ती तुमच्या याच्यात मिळाली स्टुडिओमध्ये, इतकं ते सोपं झालं. त्याच्यामुळे फक्त अँकरिंग असं नाही, एकूणच न्यूज क्षेत्रामध्ये न्यूज गॅदरिंग ज्याला म्हणतात किंवा प्रोडक्शन ज्याला म्हणतात, त्या गोष्टीत आमूलाग्र बदल झाला आहे. त्याच्यात टेक्नॉलॉजीचा खूप महत्त्वाचा भाग आहे ते होण्यामध्ये.
स्पेसिफिकली अँकरिंगचं म्हणायचं झालं तर मला थोडंसं असं वाटतं, चांगला एक बदल असा झाला आहे की वेगवेगळ्या म्हणजे एकाच प्रकारचं बातम्यांचं कव्हरेज नसतं. म्हणजे बरीच चॅनल्स आता आहेत. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली स्टार माझामध्ये काम करायला, तेव्हा स्टार माझा लॉन्च होऊन जेमतेम 2 वर्ष झाली होती. आणि मराठी चॅनल्स, मराठी न्यूज चॅनल ही गोष्ट त्यावेळेला नवीन होती. कारण मी कॉलेजमध्ये असताना जी सगळी पाहिली होती ते NDTV, आज तक ही सगळी हिंदी स्टार न्यूज हिंदीवालं, ते हे पाहून आम्ही सॉर्ट ऑफ मोठे झालो होतो. आणि मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मराठी चॅनल्स ही नवीन गोष्ट होती. आणि त्यामुळे 2-3च चॅनल होते ज्यांचं खूप प्राबल्य होतं. तशी आता परिस्थिती फारशी राहिलेली नाही आहे. चॅनलची संख्याही वाढली आहे आणि बरेचसे इंडिपेंडंट लोकही आता काम त्याच्यात करायला लागलेत. म्हणजे जे TV चॅनलवर काम करत नाहीत पण जे स्वतः यूट्यूबर आहेत. फॉर एक्झाम्पल मला वाटतं उर्मिला तुमच्याकडे येणार होती काल, म्हणजे मी वाचलं होतं त्याच्यात. स्वतः उर्मिलासारखी व्यक्ती की जी स्वतःचं तिने यूट्यूबर म्हणून अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. ही गोष्ट, किंवा माझी एक्स कलिग होती हर्षदा सहस्रबुद्धे म्हणून स्टारमध्ये, तिचं स्वतःचं स्वकुल, तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. ती बऱ्यापैकी फेमस यूट्यूबर आहे. या शक्यता 10 वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हत्या जेव्हा मी काम करायचे तेव्हा. त्या मानाने आता त्या बऱ्यापैकी अस्तित्वात आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्ट असं म्हणशील थोडीशी तर म्हणजे मला माहीत नाही हा शब्द मी वापरला पाहिजे का नाही, पण आक्रस्ताळेपणा असा एक मराठीत शब्द आहे. तो आक्रस्ताळेपणा थोडासा न्यूज अँकरिंगमध्ये वाढायला लागला आहे असं मला वाटतं. की आपण जर समजा अँकर असू आणि आपल्याकडे कोणी गेस्ट आपण इंटरव्ह्यूसाठी बोलवला असेल तर आपण त्याला बोलू देणं अपेक्षित असतं, कारण आपण त्याचं ऐकण्यासाठी त्याला बोलवलेलं असतं. तसं न करता आपणच त्याच्या अंगावर ओरडणं आणि समोरच्याला अजिबात काही न बोलून देता एक कोलाहल तयार करणं, अशा प्रकारचं अँकरिंग हे दिस इज नॉट TV अँकरिंग. म्हणजे निदान मी ज्या प्रकारे काम तेव्हा केलं त्याच्यात आम्हाला प्रोफेशनली असं शिकवलेलं होतं की हे TV अँकरिंग नाही आहे. अँकरने माझंच म्हणणं कसं खरं आहे असं पुढे न रेटता बाकीचे जे सगळे आपण बोलवलेले लोक आहेत त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो आहे का नाही, आणि तो पर्टिक्युलरली आपण असं म्हणू सुसूत्रपणाने लोकांपर्यंत पोचतोय का नाही हे बघणं हे अँकरचं काम आहे. म्हणून त्याला अँकर म्हणतात. अँकर म्हणजे त्याने सगळं होल्ड करून ठेवणं अपेक्षित असतं की भरकटू न देता कार्यक्रमाची दिशा द पर्सन इज सपोज टू कीप इट ग्राउंडेड, म्हणून त्याला अँकर म्हणतात. त्यामुळे ही जरा थोडीशी मी असं म्हणेन की थोडासा हा जरा वाईट प्रकार झालेला आहे की आक्रस्ताळेपणा TVवरचा वाढणं आणि कंटेंटवर जास्त फोकस न करता त्याच्या डिलिव्हरीवर जास्त फोकस करणं, हे अगेन माय पर्सनल ओपिनियन. म्हणजे मला असं वाटतं की थोडा हा बदल मला जाणवतो. मॅम, आमच्यापैकी जर कोणाला न्यूज अँकरिंग करायची असेल किंवा अँकर व्हायचं असेल तर त्यांनी स्वतःमध्ये असे कोणते गुण आत्मसात करणे गरजेचे आहेत आणि त्याची सुरुवात कशी करावी? मला या तुझ्या प्रश्नाच्या संदर्भात काही 2-3 गोष्टी सांगायला आवडतील. पहिली गोष्ट म्हणजे आपण जर दिसायला सुंदर असू तरच आपण अँकर होऊ शकतो, हा जगातला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे तो डोक्यातनं काढून टाका. असं काही नसतं. कारण हा खूप जणांचं मी पाहते की त्यांना असं वाटतं मी काय एवढं दिसायला खास नाही आहे तर त्याच्यामुळे मी कशी अँकर होईन वगैरे, असं काही नसतं. कारण परत अँकर म्हणून जर तुम्ही पाहिलं तर अँकर या व्यक्तीला त्याच्या दिसण्याच्या पलीकडे जाऊन एकूण पत्रकारिता या विषयाची समज असणं खूप गरजेचं आहे. मी आता तू अँकर जे म्हणलीस, मी असं अज्युम करते की तू न्यूज अँकर असं म्हणतेस. म्हणजे एंटरटेनमेंट शोचे अँकर हा पूर्णपणे वेगळा विषय. न्यूज अँकर जर तुम्ही असाल तर पहिली गोष्ट ह्या प्रकारचा समज डोक्यातनं काढून टाका. कारण असं काही नसतं. म्हणजे रूप काय आपल्या कोणाच्या हातात नसतं, पण आपण पर्सनॅलिटी आपली कशी आहे हे आपल्या नक्की हातात असू शकतं. आणि त्याच्यामुळे हा गैरसमज ज्याने काही वेळेला कॉम्प्लेक्स येतो लोकांना, तो पहिले ताबडतोब काढून टाका की सुंदर चेहरा म्हणजेच चांगला अँकर, असं काही होत नाही. दुसरं मला असं वाटतं की अँकरने त्याला पत्रकार म्हणूनही खूप जास्त समज असायला पाहिजे. म्हणजे अँकर म्हणजे केवळ पडद्यावर लिहिलेलं किंवा जे काय टेलिप्रॉम्प्टरवर लिहिलं असेल ते वाचणारी सुंदर व्यक्ती असं अँकरचं अस्तित्व नाही आहे. बातम्या आजूबाजूला जगात काय चाललं आहे, पॉलिटिकल म्हण, इकॉनॉमिक म्हण, या 4-1 काय आत्ता गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत या गोष्टींबद्दल अँकरला निदान थोडी तरी माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण इस्पेशली जेव्हा तुम्ही न्यूजच्या क्षेत्रात काम करता तेव्हा तुम्हाला
कुठल्याही वेळेला ब्रेकिंग न्यूज सांगायला लागू शकते आणि तुम्हाला त्यावेळेला तुम्ही जेव्हा ऑन कॅमेरा असता तेव्हा ओके आता जरा ब्रेक घ्या, मी थोडंसं जाऊन वाचन करते आणि मग मी सांगते मला काय सांगायचं ते, असं तुम्ही करू शकत नाही. सो ऑन द स्पॉट तुम्हाला तिथल्या तिथे जर बोलायचं असेल तर तुम्हाला हे माहिती लागतं की कोण अमुक तमुक व्यक्ती. म्हणजे आता उद्या मी समजा अँकरिंग करत असेल आणि जर असं मला प्रोड्युसरने सांगितलं की मनीष सिसोदियांना अटक झाली आहे तर ही बातमी सांग. आता माझी सुरुवात कोण मनीष सिसोदिया अशी जर असेल तर मग अवघड आहे, मग काही नाही होऊ शकत. सो मला निदान मनीष सिसोदिया कोण याची तरी, म्हणजे मी एक बेसिक उदाहरण दिलं की गेल्या 1-2 दिवसातली बातमी आहे असं म्हणून, याची तरी मला निदान कल्पना पाहिजे. त्यामुळे अँकरसाठी म्हणजे काय करायला पाहिजे हा जो तुझा प्रश्न आहे त्याच्यात मी असं म्हणेन की वाचन करायला पाहिजे कुठल्याही मार्गाने. मी असं म्हणत नाही की न्यूजपेपर वाचला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही बहुसंख्य लोक न्यूजपेपर वाचत नाही, तुम्ही इन शॉर्ट्स किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ॲपमधनं न्यूज कन्झ्युम करता, विच इज ओके, त्याला हरकत काही नाही. पण ज्या काही माध्यमातून न्यूज कन्झ्युम करत असाल त्या निदान थरोली करा. म्हणजे आपल्याला अँकर म्हणून सगळ्या क्षेत्रांमधली थोडी 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 का होईना तेवढी माहिती असणं गरजेचं असतं. कारण वाचन करण्याने तुम्हाला स्वतःला त्या विषयाचा आवाका कळतो. किंवा आता समजा टर्की सिरियामध्ये 2 आठवड्यापूर्वी एवढा भयानक भूकंप झाला, त्याचा आता आय थिंक 50,000 वगैरे आकडा आहे मृतांचा. सो तुम्हाला सिरिया कुठे आहे किंवा टर्की काय आहे इथपासून जर सुरुवात असेल आणि म्हणजे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे पण अशी परिस्थिती असते. म्हणजे मीही अशा अँकर पाहिलेले आहेत ज्यांना हे खरंच काही माहीत नसतं. दॅट इज नॉट गुड. तुम्ही शोभेची बाहुली याच्या पलीकडे जाऊन तुमचं अस्तित्व असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कामातनं ते दिसायला पाहिजे. नाहीतर मग असं म्हणण्यात काही अर्थ नाही की लोक अँकर्सला फक्त शोभेची बाहुली म्हणून समजतात. समजणारच जर तुम्ही तेवढं स्वतःला पत्रकारितेची ही समज आहे हे जर प्रूव्ह केलं नाहीत तर शोभेची बाहुली समजण्याच्यात काही चुकीचं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट काय करा तर वाचन करा. बहुश्रुत असं त्याला मराठीत शब्द आहे, म्हणजे खूप गोष्टींबद्दल ऐकून माहिती असणारी व्यक्ती. सो बहुश्रुतता तुमची जास्त वाढवा. करंट अफेअर्सबद्दल थोडं का होईना ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आणि ऑन कॅमेरा अँकरिंग हा शेवटी प्रॅक्टिसचा भाग आहे. असं काय ते ओव्हरनाईट कोणाला ते म्हणजे पहिल्या दिवसापासून सगळ्यांना येतं असं नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला खूप जणांना कॅमेरा कॉन्शियसनेस असतो आणि तो साहजिक आहे, म्हणजे त्याच्यात गैर काही नाही. पण कॅमेरा कॉन्शियसनेसवर मात करता येऊ शकते आणि त्याचं सोल्युशन हे फक्त प्रॅक्टिस एवढंच आहे. आता तुमच्याकडे एवढा छान स्टुडिओ आहे, सो कॅमेरा घेऊन स्टुडिओमध्ये 5 वेळा 10 वेळा 25 वेळा प्रॅक्टिस करत राहा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त शार्प अँकर तुम्ही होत जाता. डेफिनेटली प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही न्यूज अँकरिंग केली आहे आणि आता तुम्ही पॉडकास्टिंग सुद्धा करता, तर न्यूज अँकरिंग आणि पॉडकास्टिंगमध्ये तुम्हाला काही समानता वाटते का? हो, म्हणजे दोन्हीमध्ये बोलायला खूप लागतं. पण हे वगळता ॲक्च्युली मला असं वाटतं की विषयाची समज हा जो प्रकार आहे तो पॉडकास्टिंगमध्ये जास्त लागतो. न्यूज अँकरला मी म्हणलं तसं, न्यूज अँकरला सगळ्या विषयातलं थोडं माहिती असावं लागतं. कारण न्यूज अँकर हा चर्चेमधला रिसोर्स पर्सन फारसा नसतो. म्हणजे आय एम नॉट शुअर इफ यू आर गेटिंग व्हॉट आय मीन, की आत्ता जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये रिसोर्स पर्सन मी आहे आणि तू अँकर आहेस. सो तुझं काम हे आपलं डिस्कशन फ्लो व्यवस्थित चालतो आहे का नाही हे मेंटेन करणं हे तुझं काम आहे, जे न्यूज अँकरचं असतं. त्याने 3-4 लोकांना ज्या बोलवलेल्या असतं त्या लोकांनी कंटेंट सांगणं अपेक्षित असतं. सो मी जेव्हा पॉडकास्ट करते त्यावेळेला ही एक समानता आहे की मी जर अँकर असेल आणि माझं जर कोणी गेस्ट असेल पॉडकास्टवर तर त्या माणसाला बोलू देणं आणि ती चर्चा फ्लोईंग ठेवणं ही समानता आहे. जे मी न्यूज अँकर म्हणून करायचे तेच मला इथेही करावं लागतं. की समजा मी आता एखाद्या असं धर की पॉलिटिकल सायन्सवाल्या माणसाला बोलवलं आहे पॉडकास्टवर बोलण्यासाठी, तर माझं काम हे त्याच्यापेक्षा मला पॉलिटिक्स कसं जास्त कळतं हे प्रूव्ह करणं नाही आहे. ती व्यक्ती नॉलेजेबल आहे, त्यांना बोलू देणं आणि आपण आपलं संभाषण चालू ठेवणं ही ॲब्सोल्यूट सिमिलॅरिटी आहे. पण मी पॉडकास्टमधला जर मी रिसोर्स पर्सन असेल, म्हणजे माझ्याशी आत्ताच्या आपल्या चर्चेमध्ये मी रिसोर्स पर्सन आहे की जिथे मी काहीतरी गोष्ट सांगते, असं जर असेल तर जबाबदारी जास्त असते. कारण तुम्हाला कंटेंटही द्यायला लागतो, म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू असणं पण गरजेचं असतं. त्यामुळे हे एक त्याच्यात वेगळं आहे. ऑफकोर्स पॉडकास्ट हा बऱ्यापैकी मी असं म्हणेन बऱ्याच लोकांना सोपा वाटू शकतो कारण तो ऑडिओ असतो.
न्यूज अँकरिंगमध्ये कॅमेरा प्रेझेन्स हे खूप महत्त्वाचं व्हेरिएबल आहे. आणि जर तुम्ही कॉन्शियस असाल किंवा तुम्हाला जर सवय नसेल, इस्पेशली गेस्टना, तर कॅमेरा कॉन्शियस गेस्ट बरोबर काम करणं हे अँकरसाठी थोडंसं आव्हानात्मक असू शकतं. पॉडकास्टमध्ये त्या मानाने गोष्टी फारच सोप्या होतात, कारण कॅमेरा नसल्याने काहीच दिसत नाही. सो मी असं म्हणेन, लोक दे आर ॲट इज, त्यांना जास्त मोकळेपणाने ते बोलू शकतात. कॅमेराची काळजी न कर, मी कसा दिसतोय, माझे केस ठीक आहेत का, लाईट जास्त नाही ना, अशा प्रकारचे कन्सिडरेशन्स न करता ते पूर्णपणे विषयावर फोकस ठेवून बोलू शकतात. असा त्याच्यातला एक चांगला भाग पॉडकास्टिंगचा आहे. ओके. इंडिया ॲट 70 इतिहास या युनिक विषयावरती तुम्ही पॉडकास्टिंग करता. तर हा युनिक विषय तुम्हाला कसा सुचला आणि त्यासाठी तुम्ही रिसर्च काय केले? मी असं म्हणेन, त्याला बॅकग्राऊंड आहे थोडीशी. मी म्हणलं मगाशी तसं, मी आर्ट स्टुडंट होते. सो मी सोशल सायन्सेस, भाषा हे माझ्या अभ्यासाचे विषय होते. मला स्वतःला इतिहास हा आवडतो, किंवा हेरिटेज ज्याला म्हणतात, हिस्ट्री अँड हेरिटेज, त्या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. मी बऱ्यापैकी हेरिटेज व्हॉलेंटिअरिंग केलेलं आहे. पुणे हेरिटेज वॉक जो आहे त्याच्यासाठी मी स्क्रिप्टिंग आणि रिसर्च आणि असं वगैरे काम त्यांच्याबरोबर, PMCचा जो हेरिटेज वॉक आहे त्यांच्याबरोबर केलं होतं. सो ही थोडीशी माझी पर्सनल आवड आहे, हा एक भाग. दुसरा भाग असा, आणि आय थिंक हा बऱ्याच लोकांशी मी बोलले आणि त्यांना तो पटला, तो म्हणजे आपण सगळेजण जेव्हा शाळेत इतिहास शिकतो तेव्हा आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना तो आवडत नाही. ओके, म्हणजे इथे जर शाळेत हिस्ट्री भयंकर आवडणारे कोणी लोक असले तरच आय विल बी सरप्राईज. मोस्ट लोकांना शाळेतला इतिहास आवडत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? आपल्याला तो कधीच आपली गोष्ट असं म्हणून सांगितलं जात नाही. आपण जेव्हा शाळेत इतिहास शिकतो तेव्हा आपल्याला तो सण सणावळ्या, अमुकचं युद्ध तमुक साली झालं, अमुकच्या तहाची कलमं सांगा, आणि त्या राजाने या अमुकला तिथे मारलं, अशा प्रकारे तो सांगितला जातो. विच इज नॉट हिस्ट्री. म्हणजे विच इज ऑल्सो हिस्ट्री, बट दॅट इज नॉट ओनली पार्ट ऑफ हिस्ट्री. इतिहास ही आपली गोष्ट आहे असं म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर आय एम शुअर 95% लोकांना इतिहास आवडेल. म्हणजे आपण आत्ता जे आहोत ते तसे का आहोत, किंवा भारत, आत्ता आपण असं धरू की भारत 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्याला झाली, आत्ता भारतात ज्या गोष्टी घडतात त्या तशा का घडतात, याला काहीतरी स्टोरी आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ती स्टोरी म्हणून जर सांगितली तर बहुसंख्य लोकांना इतिहास आवडतो, असं माझं निरीक्षण आहे. सो या विचारातनं खरं त्या पॉडकास्टची सुरुवात मी केली, कारण मला असं लक्षात आलं की इतिहासाला गोष्ट म्हणून सांगणं हे फार गरजेचं आहे, आणि खूप लोक ते करत नाहीत. म्हणजे आपण आता फॉर एक्झाम्पल आपण, आणि प्रत्येक गोष्टीला, हे एक त्यातला भाग आहे. दुसरा भाग असा की जगातल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. म्हणजे इतिहास म्हणजे फक्त राजे राजवाडे आणि सणावळ्या आणि तहाची कलमं नाही. आपल्या खाण्याला इतिहास असतो, आपण जे कपडे घालतो त्याला इतिहास असतो, आपण ज्या प्रकारच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकतो त्याला इतिहास असतो, आपण जी भाषा बोलतो तिला इतिहास असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आपण जे सिनेमे बघतो त्यांचा इतिहास असतो स्वतःचा एक. या सगळ्या गोष्टी आपल्याला कधीही शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात सांगितल्या जात नाहीत. तर हे दोन त्याच्या मागची कारणं होती, ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की इतिहासाला थोडं रंजक बनवण्याची गरज आहे. इफ हिस्ट्री कॅन बी मेड, आय वोंट से एंटरटेनिंग बट एंगेजिंग, त्याची फार गरज आहे. आणि त्याच्यामुळे इतिहास या विषयावर पॉडकास्ट सुरू करावा असं मला वाटलं. आणि 5 वर्षांपूर्वी इंडिया ॲट 70 हे बेसिकली 2017 मी पॉडकास्ट सुरू केला. त्यावर्षी स्वातंत्र्याची 70 वर्ष झाली होती 2017. सो तो 15 ऑगस्ट 2017 सुरू झालेला पॉडकास्ट आहे. आणि म्हणून इंडिया ॲट 70, की भारतात गेल्या 70 वर्षात काय काय गोष्टी झाल्या याच्याबद्दलचा पॉडकास्ट म्हणून इंडिया ॲट 70. ओके. मॅमसोबत गप्पा तर अशाच रंगत राहतील, पण आपण भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
सर्वोत्तम उच्च शिक्षण म्हटलं म्हणजे एकच नाव, पुण्यातील सर्वात एस्टीम्ड नॅक अक्रेडिटेड विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. TMV मध्ये आता ऍडमिशन्स ओपन आहेत फॉर डिप्लोमा, बॅचलर्स अँड मास्टर्स डिग्री इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, BSc इन प्रोफेशनल ऑडिओ टेक्नॉलॉजी, BA इन म्युझिक प्रोडक्शन, BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, तसेच ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस इन साऊंड रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी, म्युझिक प्रोडक्शन अँड व्हिडिओ प्रोडक्शन, ऑडिओ प्रोडक्शन, व्हिडिओ प्रोडक्शन अँड न्यूज प्रोडक्शन मध्ये EVET सर्टिफिकेशन देणारे भारतातील एकमेव विद्यापीठ म्हणजेच TMV. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ, 101 वर्षांची शैक्षणिक परंपरा. आजच tmvmassmedia.com ला भेट द्या किंवा कॉल 9112249372. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत मंथन 2023 रेट्रो सेमेट्रोमध्ये. तर आपण गप्पा मारत होतो स्नेहा गोरे मॅम सोबत. तर मॅम, आपण पॉडकास्टिंग विषयी बोलत होतो. तर पॉडकास्टिंग हा युनिक विषय आहे भरपूर, तर त्याचे काही स्कोप सांगू शकता तुम्ही आम्हाला? मला असं वाटतं, आणि मी फक्त पॉडकास्टरच म्हणून बोलत नाही आहे, कारण म्हणजे माझ्यापेक्षा जास्त रेग्युलरली पॉडकास्ट करणारे, जास्त ऑडियन्स बेस असणारे खूप सारे पॉडकास्टर आहेत. पण मी पॉडकास्टिंगची अभ्यासक म्हणून पण माझे काही मुद्दे मांडते, कारण मी गेली 4-5 वर्ष पॉडकास्टिंगवर अकॅडमिक अभ्यास पण करते. माझी स्वतःचा PhDचा विषय हा पॉडकास्टिंग आहे. त्याच्यामुळे मी जे बोलते ते मी फक्त पॉडकास्टर म्हणून नसून पॉडकास्टिंगची अभ्यासक म्हणूनही बोलते. मला असं वाटतं की नक्की स्कोप आहे, दोन्ही दृष्टीने म्हणेन मी. बेसिकली पॉडकास्टिंग हे खूप, त्याचा ॲक्सेस जो आपण म्हणतो, पॉडकास्टिंगचा ॲक्सेस हा अतिशय सुलभ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फार टेक्निकल गोष्टी लागत नाहीत, त्याच्यासाठी तुम्हाला खूप हेवी कॅमेरा लागतो आहे किंवा खूप खर्चिक इन्व्हेस्टमेंट लागते आहे, असे प्रकार येत नाहीत. तुम्ही ॲक्च्युली छोटासा एखादा ऑडिओ रेकॉर्डर घेऊन त्याच्यात रेकॉर्ड करून बेसिक फ्री ऑडिओ एडिटिंगची जी सॉफ्टवेअर आहे ती वापरून पॉडकास्ट करू शकता. त्याच्यामुळे खर्च जर म्हणलात तर त्याला खूपच कमी आहे, आणि त्यामुळे पॉडकास्टिंगचा ॲक्सेस हा बऱ्यापैकी सर्वसामान्य लोकांना मिळू शकतो. म्हणजे करण्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी खूप त्याला लॉजिस्टिक्स किंवा खूप इन्व्हेस्टमेंट लागेल असं होत नाही. दुसरं असं मला वाटतं की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगायच्या असतात किंवा ज्याच्यावर तुम्हाला बोलायचं असतं, आणि कन्व्हेन्शनल, म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात, सो तुमच्या कन्व्हेन्शनल शिक्षणामध्ये, करिक्युलममध्ये तसा स्कोप मिळेलच असं नाही. काही विषय असे असतात, जसं की आता हा इतिहास हा होता माझ्यासाठी, की तसा त्याचा माझ्या जॉब रिलेटेड गोष्टींमध्ये कुठे संबंध येत नाही, इतिहास या गोष्टीचा स्पेसिफिकली. पण त्या विषयाबद्दल मला पॅशन आहे आणि त्या विषयामध्ये काहीतरी कंटेंट तयार केला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मला त्या कडे बघायचं होतं. तर असे जर कुठले विषय असतील ज्याच्यात तुम्हाला स्वतःला रुची आहे, त्याच्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात आणि ते लोकांपर्यंत पोचवावे असं वाटतं, त्या अशा विषयांसाठीही पॉडकास्टिंगचा वापर करता येऊ शकतो. की तुम्ही त्या विषयाशी संबंधित पॉडकास्ट सुरू करा, आणि तो तयार करणं हे अजिबातच अवघड नसल्यामुळे तो कोणीही तयार करू शकतं असं आहे. सो इंडिपेंडंट पॉडकास्टिंग हा एक त्यातला भाग झाला, ज्याच्यामध्ये स्कोप आहे का? डेफिनेटली आहे. कारण त्याच्यात आता, म्हणजे मी आधी दुसरी त्याची बाजू सांगते आणि मग मी परत या विषयाकडे येते. दुसरी बाजू अशी की बऱ्यापैकी तुम्ही न्यूज जर्नलिझम, मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहात, सो बऱ्यापैकी मीडिया हाऊसेस ही सध्या पॉडकास्टिंग स्पेसिफिक टीम रिक्रूट करायला लागलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर बऱ्यापैकी सर्व न्यूज ऑर्गनायझेशनचे स्वतःचे पॉडकास्ट आहेत. इंडियन एक्सप्रेस म्हणा, हिंदू म्हणा, टाइम्स ऑफ इंडिया म्हणा, या लोकांचे स्वतःचे पॉडकास्ट ते चालवतात, आणि त्याच्यासाठी CNBC आहे, मनी कंट्रोल आहे, या न्यूज लॉन्ड्री आहे. हे सर्व लोक स्वतःचे पॉडकास्ट जे चालवतात त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या टीम बरोबर काम करायला सुरुवात केली. कारण पॉडकास्ट जेव्हा सुरू झाले 3-4 वर्षांपूर्वी, तेव्हा पॉडकास्टिंगचं ट्रेनिंग घेतलेली अशी माणसंच अवेलेबल नव्हती. मग काय करायचं? मग जी माणसं आहेत आपल्याकडे न्यूजरूममध्ये त्यांना पॉडकास्टिंगचं ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं पॉडकास्ट तयार करून घेणं, असं त्यांनी केलं. पण आता जसजसं हळूहळू पॉडकास्टिंग पॉप्युलर व्हायला लागलं आहे, जसं जास्तीत जास्त लोक ते ऐकायला लागलेत, त्याचा ऑडियन्स वाढतोय, त्याच्याबद्दल माहिती असणारे लोक वाढत आहेत, तसतसं त्यांनाही हे लक्षात आलं आहे की पॉडकास्टिंगसाठी सेपरेट लोक आपल्याला रिक्रूट करायला पाहिजेत, कारण आपण असलेल्या कामचलाऊ पद्धतीने ते करू शकत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा न्यूज ऑर्गनायझेशन्स या आता पॉडकास्टिंग स्पेसिफिक रिक्रुटमेंट्स करतात.
सो तुम्हाला जर पॉडकास्टिंग येत असेल, तुम्ही जर त्यातलं बेसिक तुम्हाला माहिती असेल टेक्निकली सुद्धा आणि कंटेंट वाईज सुद्धा, तर त्याच्यासाठी जॉब रिलेटेड स्कोप तर खूपच आहे. म्हणजे आता हे तर बाकी इंग्लिश किंवा इतर भाषातले न्यूज चॅनल्स झाली, पण महाराष्ट्र टाइम्सने काही काळापूर्वी आय एम नॉट शुअर त्यांनी ते लॉन्च केलं आहे का ते आता करणार आहेत. मटा गोल्ड म्हणून एक प्रकार आहे, तो ते लॉन्च करणार आहेत, म्हणजे करणार होते, झाला असला तर मला माहीत नाही. मटा गोल्ड हे इसेन्शियली त्यांना ऑडिओ स्टोरीज त्याच्यात करायच्या आहेत. म्हणजे त्याच्यात मे बी प्रोड्यूस मटाच करेल, मटाचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा मटामधले जे पत्रकार आहेत तेच त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काम करतील, तेच ऑडिओ स्टोरीज नरेट करतील, पण इट्स गोइंग टू बी अ पॉडकास्ट. सो फक्त इंग्लिश न्यूजरूम्समध्येच हे होतं असं नाही, तर प्रादेशिक भाषातल्या न्यूजरूम्समध्येही आता हे व्हायला लागलेलं आहे. मराठी न्यूजरूम्स पॉडकास्ट करत, BBC मराठी कितीतरी पॉडकास्ट करतं. आणि मला वाटतं ते त्यांनी पॅन्डेमिकमध्ये सुरू केलं, ते फेसबुक लाईव्ह करायचे आणि त्याच्यातनं आता ते पॉडकास्ट करायला लागले असं. सो प्रादेशिक भाषातले पॉडकास्टही न्यूज ऑर्गनायझेशन करतात आणि इंग्लिश हिंदीमधलेही करतात. त्याच्यामुळे त्या दृष्टीने स्कोप भरपूर आहे असं मी म्हणेन. करिअर पॉडकास्टिंगमध्ये जर करायचं, न्यूज पॉडकास्टिंगसाठी करिअर जर करायचं असेल तर. आणि कमिंग बॅक टू माय फर्स्ट पॉईंट की इंडिपेंडंट पॉडकास्टिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्यालाही स्कोप आहे सिम्पली 2-3 गोष्टींमुळे. एक म्हणजे त्याला ॲक्सेस बॅरियर खूप कमी आहे, ते कोणीही करू शकतं. दुसरं असं की, आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, दुसरं असं की आपल्या देशामधला बहुसंख्य ऑडियन्स जो आहे तो अजूनही डेटा प्लॅनचा ऑडियन्स आहे. ओके, म्हणजे असे मे बी तुम्हाला तुमच्यातलेही काही जण असे असतील किंवा स्टुडंट असताना बहुसंख्य सगळे असेच असतात की प्रीपेड कार्ड वापरतात आणि मग थोडा थोडा रिचार्ज त्याचा करत राहायचा. मी स्टुडंट असताना असंच करायचं की प्रीपेड कार्ड घ्यायचं, बॅलन्स भरायचा, थोडा थोडा रिचार्ज करत राहायचा. आणि मग तुम्हाला 2 GB लिमिट असते रोजच्या डेटा तुम्ही किती कन्झ्युम करता याची. तर बहुसंख्य ऑडियन्स आपल्या देशामध्ये असं आहे जे अजूनही वायफाय म्हणा किंवा अनलिमिटेड डेटा अवेलेबल असणारे ऑडियन्स नाही आहेत. जे आहेत ते 10%, 15% लोक आहेत. सो बरेच लोक, इस्पेशली Tier 2, Tier 3 ठिकाणांचे लोक जे 50 रुपयाचा, 100 रुपयाचा रिचार्ज करतात, डेटा भरतात आणि मग त्याच्यातनं कंटेंट कन्झ्युम करतात. आता माझ्याकडे जर मी 50 रुपयाचा रिचार्ज केलेल्याचा डेटा असेल तर साहजिकच मी नेटफ्लिक्स नाही बघू शकत, कारण माझा सगळा डेटा एका दिवसात संपेल मी जर नेटफ्लिक्सचा एपिसोड बघायला लागले तर. पण मी ऑडिओ जेव्हा ऐकते तेव्हा ऑडिओ एवढा डेटा कन्झ्युम करत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जर रिमोट ठिकाणच्या Tier 2, Tier 3 मधल्या इस्पेशली ठिकाणच्या ऑडियन्सपर्यंत जर पोचायचं असेल तर मला असं वाटतं की डिजिटल ऑडिओ हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे कारण सिम्पल, कारण ते नेटफ्लिक्स जरी बघत नसले तरी ते ऑडिओ नक्की ऐकू शकतात आणि तो मोबाईलवर असल्यामुळे त्यांना त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. ॲज लॉंग ॲज दे हॅव इंटरनेट कनेक्शन, दे हॅव ॲक्सेस टू पॉडकास्टिंग. तर ह्या गोष्टींचा विचार करता मला वाटतं की पॉडकास्टिंगला इंडिपेंडंटलीही आणि जॉब वाईजही करिअर म्हणून स्कोप भरपूर आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी तो जाणून घेऊन एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि अशा कोणत्या युनिक विषयावरती पॉडकास्टिंग करावी की म्हणजे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि समाजासाठी चांगली असेल? खरं सांगू का, याला तसं उत्तर नाही आहे, कारण तू जर पाहिलंस आसपास तर कुठल्याही विषयावर पॉडकास्ट आहेत. म्हणजे जगातला असा कुठलाही विषय नाही की ज्याच्यावर पॉडकास्ट नाही आहे. तुम्ही स्पॉटिफाय तुमच्यातलं जर कोणी बघत असेल तर स्पॉटिफायवर म्हणा किंवा आपल्या इकडले आपण सावन म्हणजे जिओ सावन, गाना वगैरे याच्यावरही बरेच पॉडकास्ट उपलब्ध असतात. ॲक्च्युली जगातला असा कुठलाच विषय नसेल ज्याच्यावर पॉडकास्ट केलेला नाही आहे. त्यामुळे याचं आयडियल उत्तर असं काही नाही आहे की या विषयावर पॉडकास्ट केला तरच तो चांगला आहे आणि इतरवर केला तर नाही, असं काही नाही. मी हिस्ट्रीवर केला, हिस्ट्री म्हणजे कंटेम्पररी हिस्ट्री म्हणू आपण त्याला, खूप जुनी नाही, गेल्या 70, 80, 90 वर्षातली कंटेम्पररी हिस्ट्रीवर करते, कारण मला त्याच्यात रुची आहे, मला त्या विषयाबद्दल पॅशन आहे आणि जास्तीत जास्त लोकांना जर तो विषय कळला तर त्यांनाही त्या विषयात आवड निर्माण होईल असं मला वाटलं, म्हणून मी तो सुरू केला. पण उद्या समजा एखाद्याला जर लाईफस्टाईलमध्ये इंटरेस्ट असेल किंवा ॲक्च्युली एक सध्या इस्पेशली पोस्ट पॅन्डेमिक एक खूप सध्या विषय पॉडकास्टमध्ये बघण्यात येतो तो म्हणजे मेंटल हेल्थ. आजकाल इस्पेशली पॅन्डेमिक नंतर मेंटल हेल्थ बद्दल जागरूकता खूप वाढली आहे समाजामध्ये आणि बऱ्याचशा समाजामध्ये असं म्हणू आपण. म्हणजे पूर्वी मेंटल हेल्थ या विषयाला जितकं लोक लाईटली घ्यायचे किंवा त्यात काय वगैरे अशा प्रकारे बघायचे, तसं ते बघत नाही आहेत. कारण आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर काम करत राहायची गरज ही आपल्या शरीरावर काम करणे इतकीच आहे, हे बऱ्यापैकी लोकांना पटलं आहे. तर त्यामुळे मेंटल हेल्थ
हा पॉडकास्टसाठी खूप चांगला विषय होऊ शकतो असं मला वाटतं. आणि दुसरा त्याच्यात फॅक्टर असा आहे की अजूनही आपल्या समाजात बऱ्याच वेळेला मेंटल हेल्थ हा तसा थोडासा टॅबूड विषय, म्हणजे फार लोक ओपनली त्याच्याबद्दल बोलायला तयार नसतात. तर ऑडिओ माध्यमाचा हा फायदा आहे की तुम्ही तुमची आयडेंटिटी सिक्रेट ठेवू शकता. तुम्ही अनॉनिमसली पॉडकास्ट करू, अनॉनिमसली म्हणजे अपियर जर व्हायचं असेल गेस्ट म्हणून, तुम्ही अनॉनिमसली होऊ शकता. तुम्ही कोण आहात हे कोणाला कळण्याचंच कारण नाही, कारण तुमचा चेहरा दिसत नाही, काही दिसत नाही. सो ऑडिओ माध्यमामुळे याच्यासारखे जे विषय आहेत हे खूप जास्त चांगले हाताळता येतील असं मला वाटतं. त्यामुळे मेंटल हेल्थ म्हण किंवा इतरही असे जे विषय जे फारसे हाताळले व्हिडिओ माध्यमात जात नाहीत, त्यांच्यासाठी पॉडकास्ट हा चांगला पर्याय ठरू शकतो असं मला वाटतं. आणि तुम्ही पॉडकास्टिंग यावरती एक कॉन्फरन्समध्ये बोलला होतात, प्रेझेंटेशन दिली होती की वाय पॉडकास्टिंग शुड बी टॉट इन जर्नलिझम स्कूल्स. ते या विषयावरती काही आम्हाला सांगू शकता का? हो, ॲक्च्युली मला खूप गेल्या म्हणजे मे बी मी म्हणलं तसं माझं PhDचं काम हे पॉडकास्टिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे माझा या विषयातला अभ्यास बराच गेल्या काही काळात डिटेल झाला गेल्या 3-4 वर्षांमध्ये. आणि मला असं लक्षात आलं की जर्नलिझम स्कूल जर्नलिझम कॉलेजेसचं जर तुम्ही भारतभरातल्या सिलेबस पाहिले तर अशी फार कमी ठिकाणं आहेत की जिकडे तुम्हाला पॉडकास्टिंग शिकवलं जातं. हो, तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये काय मला कल्पना नाही. आय एम अज्युमिंग की ऑडिओ किंवा रेडिओ प्रोडक्शन रिलेटेड एखादा कोर्स असेल, साऊंड रिलेटेड असेल, पण तो जेनेरिक ज्याला आपण म्हणतो जेनेरिक ऑडिओ प्रोडक्शन किंवा जेनेरिक रेडिओ प्रोडक्शन असे कोर्सेस असतात जे बहुसंख्य ठिकाणी असतात. पॉडकास्टिंगसाठी स्पेसिफिक वेगळा कोर्स कोणी शिकवत नाही आणि त्याचं कारण मे बी असंही असेल की ते खूप नवीन सुरू झालेलं आहे. इट्स व्हेरी इमर्जिंग. त्याच्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये जरी ते वापरत असले तरी अजून त्याच्याशी कोर्स कोणी सुरू केलेला नाही आहे. मला स्वतःला असं वाटतं की कुठलीही नवीन गोष्ट म्हणजे आता काय 7-8 वर्षांपूर्वी मोजो ही नवीन गोष्ट होती, मोबाईल जर्नलिझम. आता ती नवीन नाही राहिलेली. आता सगळेच जण मोजो म्हणजे आता NDTV सारख्या चॅनलचे जर्नलिस्टसुद्धा फक्त त्यांचा मोबाईल घेऊन येतात, बाकी अख्खं युनिट त्यांना आणायला लागत नाही. तर मोजो ही गोष्ट इव्हेंच्युअली नवीन राहिली नाही, ती सर्वमान्य झाली हळूहळू. डेटा जर्नलिझम ही जी गोष्ट आहे, डेटा जर्नलिझम 7-8 वर्षांपूर्वी बऱ्यापैकी नवीन होतं. त्यानंतर बऱ्याच कॉलेजेसने त्याच्यावर कोर्सेस काढले, ते आता हळूहळू रुळायला लागलं. फॅक्ट चेकिंग ही जी गोष्ट आहे, न्यूज व्हेरिफिकेशन, तर ती 5-6 वर्षांपूर्वी अशीच नवीन होती. मग म्हणजे मी स्वतःच तो शिकवते, मी जिकडे काम करते तिथे मी स्वतः तो कोर्स शिकवते. सो तो कोर्स हळूहळू अकॅडमिक्समध्ये आला. पॉडकास्टिंगचं अजून मला तसं होताना दिसत नाही आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की जास्तीत जास्त जर्नलिझम कॉलेजेसने तो शिकवला अशासाठी पाहिजे कारण इंडस्ट्रीमध्ये तो वापरला जातो. न्यूज इंडस्ट्रीमध्ये पॉडकास्टिंग भारतामध्ये सुद्धा गेल्या 3-4 वर्षात खूप वापरलं जात आहे. दुसरं असं की सिम्पल लॉजिक आहे, म्हणजे जॉब्स मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही स्टुडंट म्हणून एखाद्या न्यूज ऑर्गनायझेशनकडे गेलात आणि सांगितलं की आम्ही मीडियाचे स्टुडंट आहोत आणि आम्हाला TV प्रोडक्शन पण येतं, प्रिंट मीडिया म्हणजे रायटिंग पण येतं आणि पॉडकास्टिंग पण येतं, इट जस्ट इन्क्रीजेस युअर एम्प्लॉयबिलिटी. हे त्याचं दुसरं सिम्पल लॉजिक आहे. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगते, भारतामध्ये अजूनही आता 2023 येऊन सुद्धा ऑडिओ जर्नलिझम हे करण्यासाठी ऑल इंडिया रेडिओ सोडून दुसरा आउटलेट नाही आहे. कारण भारतामध्ये अजूनही प्रायव्हेट रेडिओ स्टेशन्सला जर्नलिझम करता येत नाही. दे आर नॉट अलाउड टू हॅव अ न्यूज बुलेटिन. आणि ते याच्यासाठी कम्युनिटी रेडिओला येत नाही, प्रायव्हेट FMना येत नाही. ते याच्यासाठी गेली 15-20 वर्ष भांडतायत की आम्हाला सरकारकडे ते अपील करतायत की आम्हाला न्यूज प्रोडक्शन करण्याची परवानगी द्या, पण अजूनही सरकारने ती त्यांना दिलेली नाही. सो ऑडिओ जर्नलिझम जर तुला भारतात करायचं असेल तर तुझ्याकडे एकमेव ऑप्शन कन्व्हेन्शनली आहे ऑल इंडिया रेडिओ, विच मीन्स दॅट देर इज अ लार्ज गॅप. ती अख्खी जी स्पेस आहे ती रिकामी आहे स्पेस, आणि ती स्पेस पॉडकास्टिंग खूप चांगल्या प्रकारे भरून काढते असं मला वाटतं. तुम्हाला जेव्हा रेडिओ वेव्सवर काम करायचं असतं तेव्हा हे सगळे नियम तुम्हाला लागू होतात. पॉडकास्टिंग रेडिओ वेव्स वापरतच नाही, पॉडकास्टिंग इंटरनेट बेस्ड आहे, त्याच्यामुळे हे नियम पॉडकास्टिंगला लागू होतच नाहीत. सो न्यूज पॉडकास्ट या विषयाने ही जी एम्प्टी स्पेस आपण ज्याला म्हणतो ती खूप चांगल्या प्रकारे भरायला सुरुवात केलेली आहे. सो सगळे न्यूज ऑर्गनायझेशन्स, एक्सप्रेसपासनं, हिंदूपासनं, हिंदुस्तान टाइम्सपासनं BBC पर्यंत सगळे न्यूज ऑर्गनायझेशन्स ही पॉडकास्टिंगवर शिफ्ट झाली टू फिल दॅट स्पेस. आणि म्हणून मी असं आर्ग्यू करते की तो ॲक्च्युली माझा अकॅडमिक एक पेपर आहे. मी एका कॉन्फरन्समध्ये मध्यंतरी दुबईला गेले होते तेव्हा तो प्रेझेंट केला की
जर्नलिझम स्टुडंट्सना तर हे शिकवायला हवंच, त्याची ही 3 कारणं. आणि फिलिंग अ गॅप, इंडिया स्पेसिफिक बोलते मी, परदेशात हे रिस्ट्रिक्शन नाही आहे, पण भारत स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर फिलिंग अ गॅप दॅट इज लेफ्ट बिकॉज ऑफ दिस रूल इन ऑडिओ जर्नलिझम हे त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे. आणि म्हणून मला वाटतं जर्नलिझमच्या मुलांनी स्पेशली डेफिनेटली पॉडकास्टिंग शिकायला हवं. त्यांच्या इनफॅक्ट त्या अभ्यासक्रमात इन्क्लूड करायला पाहिजे. म्हणजे फक्त आपला हाऊस आहे म्हणून शिकलो असं न करता जास्तीत जास्त कॉलेजेसने ते अभ्यासक्रमात इन्क्लूड करायला हवं. आणि आता तुम्ही न्यूज व्हेरिफिकेशन ट्रेनर पण आहात, तर मधला तुमचा अनुभव काही सांगू शकता का? आणि जर कोणाला त्यामध्ये करिअर करायचं असेल तर ते कसं करू शकतात? न्यूज व्हेरिफिकेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे त्याच्यात ॲक्च्युली जरा थोडंसं त्याची गंमत आहे. आपण आता फेक न्यूज असं सगळ्यांना माहिती असतं, म्हणजे प्रत्येक माणूस आजकाल फेक न्यूज असा शब्द वापरतो. फेक न्यूज ही ॲक्च्युली थोडी चुकीची संज्ञा आहे. म्हणजे इट्स अन ऑक्सिमोरॉन. इंग्लिशमध्ये त्याला ऑक्सिमोरॉन म्हणतात. समथिंग दॅट इज फेक कॅनॉट बी न्यूज, समथिंग दॅट इज न्यूज कॅनॉट बी फेक. सो तो विरोधाभास आहे त्याच्यातला. सो त्याची ॲक्च्युली योग्य टर्म ही मिसइन्फॉर्मेशन अशी आहे. म्हणजे चुकीची माहिती चुकून किंवा मुद्दामून लोकांपर्यंत पोचवणं. 2016 जेव्हा अमेरिकेच्या निवडणुका झाल्या, प्रेसिडेन्शियल इलेक्शन, त्यावेळेला जगभर त्या निवडणुकांनंतर तो सॉर्ट ऑफ जगभर सगळीकडे ती टर्म लागू झाली, फेक न्यूज अशी. आणि हळूहळू लोकांना असं लक्षात यायला लागलं की मिसइन्फॉर्मेशन, ज्याला पॉप्युलर लोक फेक न्यूज म्हणतात असं. सो फेक न्यूज इज अ मेनेस. म्हणजे तो भयंकर मोठा आपणच तयार केलेला राक्षस आहे आणि तो आपल्याला येऊन त्रास देणार आहे आणि त्याला काहीतरी करायला हवं. प्रॉब्लेम असा होता की म्हणजे मी थोडीशी त्याची बॅकग्राऊंड सांगते आणि मग मी तुझ्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते. जेव्हा 1990 साली जेव्हा इंटरनेट आलेलं नव्हतं भारतामध्ये आणि जेव्हा TV चॅनल्सही प्रायव्हेट नव्हती, दूरदर्शन होतं, मोस्टली न्यूजपेपर होते, तेव्हा आपल्यापर्यंत माहिती कशी पोचायची? आपण न्यूजपेपर वाचायचो किंवा आपल्याला कोणी काही सांगायचं, ओळखीचे लोक सांगायचे वगैरे. आणि त्यामुळे त्यावेळेला आपण असं म्हणू, तुम्ही मीडियाचे स्टुडंट आहात, तुम्ही गेट कीपिंग ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. सो गेट कीपिंग हे त्यावेळेला खूप जास्त होतं की 2 लेव्हल गेट कीपिंग व्हायचं की पत्रकार आधी चेक करणार, मग त्याचं सब एडिटर चेक करणार, मग ती बातमी पेपरात येणार. आणि त्यामुळे लोकांना बऱ्यापैकी ट्रस्ट होती की ओके ठीक आहे, पेपरात छापून आलं आहे म्हणजे खोटं नसेल. जसजसं इंटरनेट आलं, जसजसं सामान्य माणसांनाही कंटेंट तयार करता यायला लागला, तसतसं हे गेट कीपिंग कमी व्हायला लागलं. आणि आता आपण ज्या युगात राहतो, आता म्हणजे त्याला तर गेली 10-15 वर्ष म्हणू आपण, ज्या युगात राहतो त्याच्यामध्ये कोणीही बातमी तयार करू शकतं. त्याच्यासाठी तुम्ही पत्रकार असायची किंवा टाइम्स ऑफ इंडियात काम करत असायची अजिबात गरज नाही. विच मीन्स खोटी बातमी प्रसृत होण्याची शक्यताही जास्त आहे आणि तशा घटना घडत आहेत की चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचणं ही गोष्ट हळूहळू वाढायला लागली आहे. कारण आता माहिती तयार करणारी माणसं जी पूर्वी 2 होती ती आता 5 लाख झालेली आहेत आणि त्यामुळे कंट्रोल त्याच्यावर ठेवणं अशक्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली, हे मी ॲक्च्युली माझ्या स्टुडंटशी बोलताना बऱ्याचदा म्हणते की तुम्ही मीडियाचे जे स्टुडंट आहात, तुमची हू इज युअर कॉम्पिटिशन? उद्या समजा तुम्ही पासआउट झालात आणि तुम्ही सकाळमध्ये काम करायला लागलात किंवा तुम्ही टाइम्स ऑफ इंडियात काम करायला लागलात, हू इज युअर कॉम्पिटिशन? युअर कॉम्पिटिशन इज नॉट somebody who works in Indian Express or Hindustan Times. Your competition is everybody, every single individual out there who has a smartphone. कारण तुम्ही जे करताय ते सगळं तो करू शकतो. असं काहीही नाही आहे जे फक्त तुम्ही करू शकता आणि त्याला करता येत नाही असं. ॲज लॉंग ॲज अ पर्सन हॅज अ स्मार्टफोन, तो सगळं करू शकतो. तो माहिती पोचवू शकतो, तो लोकांशी बोलू शकतो, तो व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये संदेश पाठवू शकतो, तो इमेज एडिट करू शकतो, तो व्हिडिओ एडिट करू शकतो, तो पुढे पाठवू शकतो. सो ॲक्च्युली प्रॉब्लेम आता तुम्हाला लक्षात येतोय. दॅट मीन्स तुम्हाला सामान्य माणसं ही तुमची कॉम्पिटिशन आहेत. सामान्य माणसांकडे ते सगळं आहे जे तुमच्याकडे आहे, पण सामान्य माणसांना तुमच्यासारखं पत्रकारितेचं ट्रेनिंग नाही आहे, विच मेक्स देम मोर डेंजरस. आणि त्यामुळे फॅक्ट चेकिंग हे फक्त पत्रकारांना नाही, हे सामान्य माणसांनाही शिकवण्याची तेवढीच गरज आहे जेवढी पत्रकारांना आहे. आणि त्यामुळे ते 2017च्या आसपास गुगल न्यूज इनिशिएटिव्ह नावाची एक बॉडी फॉर्म झाली विथ फंडिंग फ्रॉम गुगल. आणि ती बऱ्याच देशांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तिकडल्या पत्रकारांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेतले की पत्रकारांना आधी मुळात शिकवावं की फॅक्ट चेकिंग कसं करायचं आणि जेणेकरून ते पुढे
पुढे शिकवतील, ट्रेन द ट्रेनर असं त्याला म्हणतात. सो 2018मध्ये मुंबईत जो तो प्रोग्राम झाला होता गुगल न्यूज इनिशिएटिव्हचा, वर्कशॉप होतं 5 दिवसांचं, एक्सटेन्सिव्ह वर्कशॉप होतं. त्याच्यासाठी बऱ्याच देशांमधनं ट्रेनर आणले होते त्यांनी शिकवायला आम्हाला की टेक्निक्स आहेत काही, सॉफ्टवेअर्स आहेत काही जी वापरून तुम्ही फॅक्ट चेकिंग करू शकता. ती सॉफ्टवेअर्स हे सगळं 2018मध्ये मी तो प्रोग्राममध्ये शिकले आणि त्याच्यानंतर आता गेली 5 वर्ष मी माझ्या स्टुडंट्सनाही ते शिकवते दरवर्षी आणि वर्कशॉप पण मी त्याचं घेते फॅक्ट चेकिंगचं की स्टुडंट्सना आणि पत्रकारांना दोघांनाही ही गोष्ट माहिती पाहिजे असं म्हणून. आता आपल्या देशांमध्ये मी असं म्हणेन स्पेशली व्हॉट्सॲपमुळे समस्या अजून गहिरी झालेली आहे कारण व्हॉट्सॲप हे एंड टू एंड एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन आहे. सो उद्या मी एखादा, आणि हे आपल्याकडे अनेक झालेल्या गोष्टी आपण पाहिल्या की व्हॉट्सॲप मेसेजमुळे दंगलीपासनं ते मॉब लिंचिंगपासनं सगळ्या गोष्टी झाल्या आणि जे अत्यंत चुकीचं होतं, जे व्हायला नको होतं, पण लोक व्हॉट्सॲपवर आजकाल इतका विश्वास ठेवायला लागली आहेत की काही होऊ शकतं आणि त्यामुळे प्रॉब्लेम अजून अवघड आहे आणि म्हणून फॅक्ट चेकिंग शिकवायची गरज अजून जास्त आहे प्रॉब्लेम अवघड असल्यामुळे. सो ही त्याची थोडीशी पार्श्वभूमी फॅक्ट चेकिंगची. तुझा प्रश्न स्कोप त्याच्यात काय आहे, अनुभव कसा होता? अनुभव चांगला होता, दमवणारा होता आणि खूप विचार करायला लावणारा होता की अचानक तुम्हाला असं स्ट्राईक होतं की प्रॉब्लेम किती सिरियस आहे आसपासचा जेव्हा तुम्ही हे शिकायला लागता तेव्हा. माझे 6 व्हॉट्सॲप ग्रुप्स मी सोडून दिले कारण माझी भांडणं झाली तिथे लोकांशी, कारण एखादी फेक न्यूज त्याच्यावर यायची. मग मी हे शिकून, मी फ्रेश शिकून आले होते त्याच्यामुळे मी ते ताबडतोब डिबंक करायचे. मग लोक माझ्याशी भांडायचे आणि मग इव्हेंच्युअली मी तो ग्रुप भांडणं करून लोक, बिकॉज इफ समबडी रिफ्युजेस टू बाय दॅट दिस इज फेक न्यूज, काय करणार त्याच्या पुढे. त्यामुळे 6 व्हॉट्सॲप ग्रुप मी सोडून दिले. हे अशा सगळ्या गोष्टी होतात तुम्ही फॅक्ट चेकिंग करायला लागलात की. पण इट इज वर्थ इट असं वाटतं मला. म्हणजे तुम्ही आणि ॲक्च्युली पत्रकारितेचं हे पहिलं प्रिन्सिपल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जर्नलिझम शिकता तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं युअर फर्स्ट ऑब्लिगेशन इज टू ट्रूथ. तुम्ही सत्य जे काय आहे ते सांगणं अपेक्षित आहे. सो ॲक्च्युली याच्यात असं नवीन काहीच नाही आहे, पत्रकारिता हे करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे थोडंसं हे जरा फनी आहे की नवीन एवढं फॅक्ट चेकिंग त्याचं प्रस्थ होणं. कदाचित सध्याची पत्रकारिता ज्या प्रकारची झाली आहे त्याच्यामुळेही असेल, पण खूप अतिशय महत्त्वाची ती गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि स्कोप त्याच्यात भरपूर आहे जॉबच्या दृष्टीनेही, कारण जसं पॉडकास्टिंग टीमचं मी सांगितलं तसंच बहुसंख्य न्यूज ऑर्गनायझेशन ही वेगळी फॅक्ट चेकिंग डेस्क आजकाल काढतात. सो तुमच्याकडे म्हणजे स्टँडर्ड न्यूज ऑर्गनायझेशनमध्येही फॅक्ट चेकिंग डेस्क असतं ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि स्पेसिफिकली फक्त फॅक्ट चेकिंग करणाऱ्याही ऑर्गनायझेशन आहेत. सो बूम लाईव्ह नावाची एक वेबसाईट आहे किंवा ऑल्ट न्यूज कदाचित तुम्हाला माहिती असेल. हे अशी काही जी लोकं आहेत जी फक्त फॅक्ट चेकिंग करतात, ते बाकी काही करत नाहीत. देअर ओनली जॉब इज SM होक्सलेअर नावाची एक साईट आहे. सो देअर ओनली जॉब इज टू गेट इन्फॉर्मेशन अँड डिबंक फेक न्यूज. तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींमध्येही तुम्हाला काम करण्याची संधी भरपूर असते. सो स्कोप आहे का? भरपूर आहे. डेफिनेटली. फेक न्यूज आजकाल खूप पसरतात, येलो जर्नलिझम बोलतो त्याला आपण. पण मॅम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जर कधी तुम्हाला चान्स भेटला तर तुम्ही पॉडकास्टिंग आणि न्यूज व्हेरिफिकेशन ट्रेनिंगमध्ये ह्या सब्जेक्टमधला कोणता सब्जेक्ट शिकवायला तुम्हाला जास्त आवडेल? धर्मसंकट आहे असं कसं सांगणार? नाही, मला शिकवायला मी असं म्हणेन पॉडकास्टिंग मला आवडतं. माय प्रेफरन्स लाईज विथ पॉडकास्टिंग. पण मला असं वाटतं की गरज जर तू विचारशील तर ती फॅक्ट चेकिंग शिकवायची जास्त आहे. त्यामुळे याचं हे का ते याचं फार खरं सांगायचं तर उत्तर मला देता येणार नाही, कारण मी म्हणलं असं की माझी आवड, कल माझा हा जास्त पॉडकास्टिंग शिकवायचा आहे. पण ॲज अ जर्नलिस्ट मला हे माहिती आहे की फॅक्ट चेकिंग शिकवायची गरज खूप जास्त आहे आत्ता या क्षणाला पॉडकास्टिंग शिकवण्यापेक्षा. मे बी एक 5 वर्षांनी साधारण मीडिया लिटरसी जशी वाढेल तसं त्याची गरज कमी कमी होत जाईल फॅक्ट चेकिंग शिकवायची. मग त्यावेळेला मला वाटतं मी पूर्ण पॉडकास्टिंगवर फोकस करू शकेन. पण सध्या तरी त्याचं एक क्लिअर उत्तर देता येणं अवघड आहे. मॅम, आता तुम्ही इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे, तर तुम्हाला कधी असं दडपण आल्यासारखं वाटलं आहे का की अरे बापरे, मला हे पण करायचं आहे, आता हे पण करायचं आहे? म्हणजे न्यूज व्हेरिफिकेशन ट्रेनर पण आहे मी प्रोफेसर पण आहे, तर तुम्हाला कधी दडपण आलं आहे का त्या गोष्टीचं? दडपण नाही म्हणणार मी. काही वेळेला मोमेंटरीली स्ट्रेस येतो जेव्हा खूप गोष्टी एकत्र असतात तेव्हा.
पण मी असं म्हणेन की त्याचं दडपण नाही आलं कधी, कारण मी मी इंग्लिशमधलं वाक्य आहे जे मी स्वतः खूप मला पटतं आणि जसजसं आता माझं वय अनुभव जसं वाढतं आहे तसं मला हे जास्त जास्त पटायला लागलं आहे. तर ते वाक्य असं आहे की चेंज ऑफ वर्क इज रेस्ट. सो मला हे स्वतःला ॲक्च्युली मी असं म्हणेन की दडपणापेक्षा जास्त मला ही एका अर्थाने इट कीप्स मी अलाईव्ह. म्हणजे मला जर समजा प्रोफेसर मी आहे, सो मला पूर्ण वेळ शिकवून जर कंटाळा आला असेल तर इनफॅक्ट पॉडकास्ट करणं हा माझ्यासाठी चांगला ब्रेक असतो. किंवा न्यूज व्हेरिफिकेशन खूप ट्रेनिंग घेतलं आणि खूप डोकं हल्लं आणि खूप हे काय चाललं आहे सगळं असं वगैरे वाटायला लागलं तर परत क्लासरूममध्ये जाऊन मुलांना शिकवणं हा माझ्यासाठी चांगला ब्रेक असतो. आणि त्यामुळे त्याचं दडपण नाही आहेत. टाईम मॅनेजमेंट ऑफकोर्स करावी लागते, पण अजून तरी आय हॅव बीन एन्जॉईंग ऑल माय रोल्स. आणि तुमचं आवडीचं क्षेत्र कोणतं यामधलं? हे सगळी असं सांगणं खरंच अवघड आहे. म्हणजे इम्पॉसिबल आहे एक ठरवणं आणि दुसरं मला आवडत नाही असं. आणि तसं जर असतं ना तर म्हणजे हे माझं मी म्हणत नाही, मी जनरल सगळ्यांचं म्हणते की एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती करत पण नाही. म्हणजे आफ्टर अ पॉईंट मारून मुटकून तुम्ही ती करू पण शकत नाही. तुम्हाला ज्या गोष्टी जेन्युइनली आवडतात त्या गोष्टी तुम्ही कोणी तुम्हाला न सांगताही करता आणि करत राहता 5 वर्ष 10 वर्ष जे काय, कारण त्या गोष्टी तुम्हाला जेन्युइनली आवडत असतात. त्यामुळे आत्ता जे काय मी करते ते सगळं मला आवडतं आणि जे मला आवडायचं नाही ते मी करत नाही. हो, राईट. आपल्याला जे आवडतं आपण तेच करू शकतो. छान. मॅम, इथं डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आणि शिक्षक पण आहेत, तर त्यांच्या मनातही काही प्रश्न असतील तुमच्यासाठी, तर आपण वळूयात त्यांच्या प्रश्नाकडे. Hello ma'am, I'm Sakshi Agrawal from BA Mass Communication first year. तो मैम मेरा क्वेश्चन ये था कि जैसे पहले रेडियो लोग बहुत प्रेफर करते थे, अब पॉडकास्ट बहुत प्रेफर कर रहे हैं, बट नाउ वी आर सीइंग कि ऑडियो बुक्स भी आ गई है. तो पॉडकास्ट का क्या फ्यूचर है, क्या स्कोप है पॉडकास्ट का नाउ दैट ऑडियो बुक्स है? Okay, Sakshi, right? Yeah. So I don't think podcasts and audiobooks are a replacement for each other. Okay, audiobooks is a completely different genre. Podcast is a different genre. That is because audiobooks that way are limited. A. B. Audiobooks are also bigger. So if it's a book, it's going to be a long read, or it's a long listen. Not read, we should say listen. It's a long listen. So I have been I've been hearing a couple of audiobooks and it's great. I would say it's a nice way to consume a lot of books without having to read it, especially if you have long travels. This is a great way to read a lot of books. But podcasting occupies a completely different space because audio books का क्या होता है, एक बार आपने audio book कर ली तो वो book कर ली, it doesn't change every day. Whereas for podcast, especially if you're working in news podcast, it can change and it does change every day. So if today you are having a podcast on, let's say, India cricket tournaments, okay, various tours that Indian cricket team is doing. 2 days later, you will have another episode which talks about things which have changed from the previous day. So that way, audiobooks are very static. Podcasting is dynamic. You know what I mean? It keeps changing. So I think they occupy completely different spaces from each other, and hence I wouldn't say that podcasting is threatened by audiobooks. If at all, podcasting is threatened by even more podcasts because the space is now so busy that it's very difficult to have a podcast getting picked up immediately. But to answer your question, I don't think audiobooks will pose a threat because they occupy a separate space and hence a separate dedicated audience, whereas podcasting audience is different. It's not a replacement. माझं नाव अंशू, मी BA JMCचा फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे. तर माझा ॲक्च्युली मोठे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जर एखादा नवीन पॉडकास्टर असेल आणि त्याला सुरुवात करायची असेल सगळ्यात पहिली, सो त्यांनी नक्की काय करावं की लाईक त्याला पॉडकास्ट करायची आहे पण काय गरजेचं आहे किंवा काय नाही केलं पाहिजे, असं काय टिप्स तुमच्याकडनं मिळतील का? तुला कुठल्या विषयात करायचं आहे पॉडकास्ट? तुम्ही जसं मगाशी विषय काढला की इतिहास हा विषय मला आवडणारा विषय आणि ड्रीम म्हणण्यापेक्षा की लाईक आपला इतिहास सगळ्यांसमोर आला पाहिजे पण एक वेगळ्या पद्धतीने. कारण की आता व्याख्यानं वगैरे सगळे लोक करतायत पण आजकालचं युग असं आहे की लाईक डिजिटलला जास्त महत्त्व दिलं जातं की
व्याख्यान वगैरे ते कन्सेप्ट चांगली आहे, पण आता आपण जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे स्टुडंट आहोत म्हणल्यावरती एक वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला आपला इतिहास मांडता येणार असेल तर हरकत काही नसावी. जर आपल्याला इनोव्हेशन जर आपल्याला आपल्या इतिहासामध्ये करता आलं तर पॉडकास्ट स्वरूपात कसं करता येईल आपल्याला? मला असं वाटतं तुला जर इतिहास या विषयावर पॉडकास्ट करायचा असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे दॅट यू हॅव टू स्टे ट्रू टू फॅक्ट्स. ओके, इतिहास हा विषय पर्टिक्युलरली असा आहे की जो अतिशय फॅक्ट बेस्ड आहे आणि त्याच्यामुळे मनोरंजक त्याला करण्याच्या नादामध्ये फॅक्टपासनं लांब जाणं हे नाही करून चालणार. म्हणजे तुला जर माहिती असेल की बाबा 1, 2, 3 गोष्टी झाल्या तर त्या 3 गोष्टी झाल्या त्याच्यात तू तुझ्या मनाने अजून 4 गोष्टी ॲड केल्यास, कारण मला असं वाटतं त्याने एंटरटेनमेंट होईल, तसं चालू नाही शकत. सो स्पेसिफिकली इतिहास या विषयात म्हणून, पण जनरलीच पॉडकास्टिंगमध्येही मी असं म्हणेन इट्स अ नॉन फिक्शन जॉनरा. म्हणजे तुम्हाला फिक्शन नॉन फिक्शन हे जर शिकवलं असलं तर पॉडकास्टिंग इज अ नॉन फिक्शन जॉनरा. तसं अनलेस यू से की हा काल्पनिकच आहे, ह्या गोष्टीच आहेत, म्हणजे ज्या कथा असतात तसा जर तुला पॉडकास्ट करायचा असला तर गोष्ट वेगळी. निलेश मिश्रा म्हणून आहेत, त्यांचं जर तुम्ही कोणी ऐकलं असलं तर निलेश मिश्रा इज अ हिंदी स्टोरी टेलर, खूप सुंदर ते सांगतात आणि यूट्यूबवर वगैरे पण आहेत त्यांचे. सो ते फिक्शन गोष्टींबद्दल सांगतात किंवा कविता, हा एक वेगळा जॉनर आहे. पण नॉन फिक्शन जॉनरामध्ये जर पॉडकास्ट असेल तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू हॅव टू स्टे ट्रू टू फॅक्ट्स. दुसरी गोष्ट त्याला कॉन्टेक्स्ट आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला संदर्भ जो आहे तो तुझा योग्य असला पाहिजे. इस्पेशली इतिहासामध्ये हे मला बऱ्याचदा होताना दिसतं की एखादा महापुरुष असेल, एखादं मोठं व्यक्तिमत्व असेल, त्या व्यक्तिमत्वाला अजून मोठं करण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा तुम्ही त्याचा कॉन्टेक्स्ट हरवून बसता. तसं होऊन चालणार नाही, हे दुसरं. आणि तिसरं, हे फक्त इतिहास असं नाही, कुठल्याही पॉडकास्टिंगसाठी आहे की तू जेव्हा पॉडकास्ट करायचा विचार करशील तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये निदान 10 एपिसोडच्या आयडिया आहेत का, हा विचार कर. कारण कुठलाही डिजिटल कंटेंट हा सुरू करायला सोपा असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की 4 एपिसोड करून लोक तो बंद करतात. कारण 9चे 9 दिवस असं आपल्याकडे म्हणतात की पहिलं सगळं छान छान असतं तेव्हा आपण उत्साहाने एपिसोड करतो आणि मग नंतर आपल्याला 10-15 दिवसांनी त्याचा कंटाळा येतो आणि त्यामुळे पुढे त्याचं काही होत नाही. सो फक्त इतिहास नाही, कुठल्याही विषयावर जरी पॉडकास्ट असला तरी माझा सल्ला असा राहील की 10 एपिसोड डोक्यात आहेत का हे बघ आणि जर असतील तरच पॉडकास्ट कर. म्हणजे त्या आयडियाचे 10 एपिसोड होऊ शकतात का, त्याला बँक म्हणतात, कंटेंट बँक तुमची तेवढी आहे का तयार, ही असली तर पॉडकास्ट सुरू करण्यात पॉईंट आहे. जोपर्यंत तुला 10 एपिसोड तुझ्या डोक्यात दिसत नाहीत तोपर्यंत पॉडकास्ट सुरू करू नकोस. एकदा तू लॉन्च केल्यानंतर पिरियडिकली त्याला नवीन नवीन कंटेंट पुरवत राहणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त सुरू करणं हे नाही, तो चालू राहणं हे पण तेवढं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पिरियडिकली तुझ्याकडे 10-12 एपिसोड्सचा जर कंटेंट असेल, ज्या पॉईंटला येईल त्या पॉईंटला पॉडकास्ट सुरू कर. अशा काही मला बेसिक टिप्स द्याव्याशा वाटतील. आणि मॅम, एक पॉडकास्ट किती साधारणपणे किती टाइम लिमिट असावं त्याचा? याला ना तसा क्लिअर उत्तर अशासाठी नाही, कारण हे माध्यम डिजिटल आहे, त्याच्यामुळे हे अनलिमिटेड असू शकतं. टेक्निकली तू किती म्हणजे उद्या तू ठरवलंस मला 10 तासाचा पॉडकास्ट करायचा आहे, तसं काय तुला नाही म्हणणारं कोणी नाही आहे त्याला. पण आयडियली मला विचारशील तर एका एपिसोडची लेंथ ही 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त नसावी असं मला वाटतं. एका एपिसोडची 20 मिनिटं हे योग्य अशासाठी आहे कारण तुम्हाला विषय फुलवता येतो, तेवढा वेळ मिळतो, पण ते एवढं मोठंही होत नाही की समोरचा माणूस झोपून जाईल. म्हणजे आता हे बघ, याला एक्सेप्शन आहेत. अमित वर्मा म्हणून एक पॉडकास्टर आहेत, त्यांचा द सीन अँड द अनसीन अशा नावाचा एक पॉडकास्ट आहे आणि अमित वर्मा हे खूप सिनियर पॉडकास्टर आहेत आणि ते 3-3 तासाचे एपिसोड करतात. सो त्याचा स्वतःचा एक वेगळा ऑडियन्स आहे, ते त्या प्रकारचं कंटेंट ऐकणारा आणि आवडणारा ऑडियन्स आहे. पण इट्स अन एक्सेप्शन, म्हणजे सगळेच पॉडकास्टर हे 3 तासाचं नाही करत. त्यामुळे तू आयडियल लेंथ माझ्या मते जर विचारलीस तर 20 मिनिटाचा एक एपिसोड असावा असं मी सांगेन. म्हणजे कॉन्व्हर्सेशन असो किंवा मोनोलॉग असो, मोनोलॉग असेल तर अजून कमी, पण कॉन्व्हर्सेशन जर असेल तरी एक एपिसोड 20 मिनिटाचा असावा. त्याच्याहून जास्त जर कॉन्व्हर्सेशन चालणार असेल तर ब्रेक इट, 2 भागात किंवा 3 भागामध्ये कर. आणि सोलो असेल तर मला स्वतःचं करायचं असेल तर मला वाटतं 10-12 मिनिटाचा एक एपिसोड असं आत्ताचं टार्गेट असावं. कारण कोणाचाही आवाज कितीही छान असला तरी 15 मिनिटापेक्षा जास्त तो सलग ऐकणं बोर होतं कोणालाही. इस्पेशली आजकालच्या पिढीमध्ये जेव्हा अटेन्शन स्पॅन ऑलरेडी कमी झालेला आहे तेव्हा 10 मिनिटं 12 मिनिटं हा सोलो म्हणून ठीक राहील. कॉन्व्हर्सेशन असेल तर 20 मिनिटाचा एक एपिसोड करायला हरकत नाही.
आणि मॅम अजून एक प्रश्न असा आहे की आता मी समजा इतिहासामध्ये जर मी इतिहास क्षेत्रात जर मी करत असेल की लाईक हिस्ट्री मांडत असेल मी पॉडकास्टमध्ये, तर असं आहे की लाईक मी फक्त हिस्ट्रीच मांडली पाहिजे की लाईक मध्ये एक 10 एपिसोडची पॉडकास्ट माझी संपली, तो असं आहे का की लाईक मी त्या हिस्ट्रीमध्येच कन्फाईन राहायला पाहिजे की आता स्पिरिच्युअल किंवा आपण लाईफ लेसन्स आपण म्हणतो की रिलेशनशिप बद्दलचे सल्ले वगैरे काही XYZ जे असतील ते? अजिबातच नाही. सी, पॉडकास्ट हे डिजिटल माध्यम आहे, त्याच्यामुळे तसा त्याला गेटकीपर कोणी नाही आहे की तुला असं कोणी तुझ्या डोक्यावर एडिटर नाही आहे सांगणार की हे चालणार नाही ते चालणार नाही. शेवटी ते तुझा पॉडकास्ट, इट्स लाईक युअर बेबी. त्याचं काय करायचं हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. त्यामुळे असंही तू करू शकतोस की सुरुवात करताना हीच माझी थीम असेल असं धरूच नकोस. तुझं कुठल्या वेगवेगळ्या विषयांवर तुला बोलायचं आहे हे बघ, कसे एपिसोड होत आहेत ते बघ, आणि मग मे बी त्याच्यातलं काय आवडतंय याचा कॉल घेऊन पुढे जायचं कुठल्या क्षेत्रामध्ये हा विचार करू शकतोस. बिकॉज कारण की आज काय होतं, कारण की हिस्ट्रीला जास्त आज महत्व नाही जेवढं पाहिजे तेवढं, आणि आपण आपल्या इतिहासाला विसरत चाललोय. जर मी हे मांडत बसायला गेलो तर प्रेक्षक ऑब्व्हियसली ते इग्नोर करणार, की एका पॉइंटला असं होतं की सारखा हा इतिहासच करतोय. तर म्हणून मी विचारलं काय, कारण की जर इतिहास सोडून जर दुसरं काय करत झालं तर अजून काय करता येईल आजच्या जगात? दॅट इज युअर कॉल. काहीही करता येऊ शकतं. ॲक्च्युली सध्या असं आहे की विषयांना काहीही तोटा नाही आहे, आणि मी म्हणलं असं की अक्षरशः रिलेशनशिप ॲडवाईसपासनं, मेंटल हेल्थपासनं, फिटनेसपासनं, आपल्या आयुष्याचा पर्पज कसा शोधावा इथपर्यंत कुठल्याही विषयावरचे पॉडकास्ट असतात. त्यामुळे दॅट इज कम्प्लिटली युअर कॉल. फक्त जे करशील त्या विषयात तुला पॅशन आहे ना एवढं बघ, कारण पॉडकास्ट टिकण्यासाठी ते फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जर 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला पॉडकास्ट करत राहायचा असेल तर अशा विषयात तुम्ही काम नाही करू शकत ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला मुळात त्या विषयाशी जर पॅशन असेल तर तुम्ही तो काही काळ टिकवू शकता. त्याच्यामुळे जो कुठला विषय, स्काय इज द लिमिट, पण जो कुठला विषय ठरवशील त्याच्यात तू पॅशनेट आहेस का ह्याचा विचार कर आणि मग त्याच्यावर पॉडकास्ट कर. थँक्यू मॅम. माझा पण एक प्रश्न आहे मॅम तुमच्यासाठी. आज फर्स्ट इयरची मुलं खूप इथे उपस्थित आहेत, सो त्यांच्या वतीने मला असं विचारायचं की तुम्ही स्वतः एक अँकर आहात, सो तुम्ही बरेचसे अनुभव घेतलेत की फील्डवर असणं म्हणजे काय किंवा लाईव्ह रिपोर्टिंग कसं करायचं. तर थोडेसे चॅलेंजेस आणि एक ग्लॅमरस दिसणारं फील्ड पण त्याच्यामागे असलेलं कष्ट, मेहनत तुम्ही मुलांसोबत शेअर करावी असं मला वाटतं. ओके, टी व्ही अँकरिंगचं म्हणताय तुम्ही. टी व्ही अँकरिंगचं मगाशी श्वेताने जे काय प्रश्न विचारले त्याच्यात काही गोष्टी मी बोलले, 1-2 गोष्टी, की ते त्याला बऱ्यापैकी असं बघितलं जातं की म्हणजे सुंदर दिसणारी माणसंच ते करू शकतात, किंवा कसलं ग्लॅमरस फील्ड आहे, तुम्ही रस्त्यावरनं चाललात की लोक ओळखतात आणि केवढं भारी वगैरे असं. हे सगळं ठीक आहे. हे इव्हेंच्युअली तुम्ही कुठल्याही क्षेत्रात लाँग टर्म काम केलं तरी हे होईलच. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी टी व्ही अँकरच असलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही एखाद्या विषयातले तज्ज्ञ असाल आणि त्या विषयात 20-25 वर्षाचं काम करत असाल तर लोक तुम्हाला ॲज इट इज ओळखतात. अँकर्सच्या बाबतीत ते थोडंसं लवकर होतं, कारण रोज चेहरा तुमचा दिसत असतो, त्याच्यामुळे युअर फॅमिलियर फेस अशा अर्थी. पण त्याच्या मागे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या अशा असतात. एक म्हणजे मी मगाशी तुला जसं म्हणाले तसं की तुम्ही बहुश्रुत असणं हे भयंकर गरजेचं आहे. तुम्हाला विषयांमधली थोडी का होईना माहिती पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला कशातलंच काही माहीत नाही आणि मी फक्त टेलिव्हिजन प्रेझेंटर आहे आणि माझं काम सुंदर दिसणं एवढंच आहे, असं अजिबात नाही आहे. आणि काही ठिकाणी तसं असेलही. म्हणजे आता इस्पेशली मी असं म्हणेन की एंटरटेनमेंट शोज जे असतात त्याच्या अँकरचं काम हे सुंदर दिसणं असू शकतं का? असू शकतं, बट दॅट इज नॉट न्यूज. न्यूज अँकरचं काम हे, न्यूज अँकर हा मुळात पत्रकार असणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्याला न्यूज गॅदरिंग कसं होतं, ही बातमी कुठनं आपल्याकडे आलेली आहे, या बातमीचं सिग्निफिकन्स काय आहे, ह्या प्रकारचे विचार त्याच्या किंवा तिच्या मनात येणं हे गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही जर न्यूज अँकर होणार असाल तर स्वतःला पत्रकार म्हणून डेव्हलप करणं ही तुमची पहिली प्रायोरिटी असू देत. नॉट जस्ट मी कशी छान दिसतेय किंवा दिसतोय याच्यावर लक्ष देणं. दुसरं मी असं म्हणेन, न्यूज अँकर्सचा जॉब तसा बऱ्यापैकी हेक्टिक असतो. सगळ्याच टी व्ही जर्नलिस्टचा जॉब हेक्टिक असतो. आणि तरी मी असं म्हणेन की ॲज अ स्टुडंट कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये 2 वर्ष का होईना टी व्हीमध्ये काम करण्याचा अनुभव घ्या. कारण टी व्ही न्यूजरूम, म्हणजे मे बी आता विलास जर येणार असेल तर विलास विल बी एबल टू टेल बेटर, पण टी व्ही न्यूजरूम ही इलेक्ट्रिक स्पेस आहे. म्हणजे ती इतकी एनर्जेटिक आणि इतकी काही ना काही सारखं चालू असणारी जागा आहे की तिथे असण्याचा अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये कुठल्या तरी पॉईंटला टी व्ही न्यूजरूमचा अनुभव नक्की घ्या.
आणि जितक्या लवकर घ्याल तितकं बरं, यंगर द बेटर. कारण ते बऱ्यापैकी टायरिंग गोष्ट आहे ती. टी व्ही जर्नलिझम इज अ व्हेरी टायरिंग फील्ड. तुम्हाला कधीही रविवारी शनिवारी सुट्टी मिळत नाही. तुम्हाला कधीही अमुकचं लग्न आहे, तमुकचं डोहाळ जेवण आहे, फलाण्याची मुंज आहे, आज माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे, आज माझ्या गर्लफ्रेंडची आणि माझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे, अजिबात यातल्या कशाहीसाठी सुट्टी मिळत नाही. एडिटर म्हणतो तुम्ही घरी जा, तुम्हाला जर सुट्टी हवी असेल तर. असं काही होत नसतं. सो शनिवार रविवार जॉब, म्हणजे शनिवार रविवार सुट्टी, 9 ते 5 काम, अशा जर तुमच्या कल्पना असतील तर मुळात मीडिया हेच चुकीचं क्षेत्र आहे. टेलिव्हिजन हे त्याच्याहून चुकीचं क्षेत्र आहे. शिफ्ट जॉब असतो. मी स्वतः सकाळी 6 ते दुपारी 2, दुपारी 4 ते रात्री 12, रात्री 9 ते सकाळी 6 अशा सगळ्या शिफ्ट्समध्ये काम केलेलं आहे आणि ते प्रत्येकाला करावं लागतं. सो हा त्यातला थोडा हेक्टिक भाग आहे शिफ्ट जॉब हा. बट इट इज एक्स्ट्रीमली एन्जॉयबल असं मी म्हणेन. म्हणजे काही काही वेळेला असंही झालं आहे की माझी दुपारची 4 ते रात्री 12 ही माझी शिफ्ट होती त्या दिवशीची. त्या दिवशी सकाळी मी कुठेतरी जाऊन कोणाचा तरी मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, म्हणून मी ऑल द वे कॅमेरा युनिट घेऊन त्या व्यक्तीकडे गेले, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, कॅमेरा युनिट घेऊन ऑफिसला परत आले दुपारी 3 पर्यंत आणि मग 4 ते 12 पूर्ण माझी पुढली शिफ्ट केली. असंही झालेलं आहे. त्यामुळे इट्स अ फिजिकली टायरिंग जॉब. सो त्याला ही दुसरी बाजू पण असते. सो असे जे लोक असतात ज्यांना, म्हणजे तुम्ही तसे नसाल याची मला खात्री आहे सिन्स युअर मीडिया स्टुडंट्स, पण नॉर्मल जे नॉन मीडिया सामान्य माणूस असतो त्यांना त्याच्यातलं फक्त टी व्हीवर दिसणारा चेहरा ही बाजू दिसते. त्याच्या मागले जे कष्ट आहेत ते बऱ्यापैकी लोकांना दिसत नाहीत. किंवा अजून एखादा तुम्हाला किस्सा सांगते. मला कधी मला सांगता येणार नाही, समटाईम इन 2011 मी 9 वाजताचं रात्रीचं बुलेटिन करत होते आणि त्यावेळेला मुंबईमध्ये दाऊद जो आहे, दाऊद इब्राहिम, तर त्याचा भाऊ होता म्हणजे, तर त्याच्या भावाची कोणीतरी गँगवॉरमध्ये हत्या केली. तर कोणी हत्या केली हे माहीत नाही. बातमी एवढीच आली की दाऊदच्या भावाची, इक्बाल कासकर किंवा असं काहीतरी नाव त्यांचं, दाऊदच्या भावाची हत्या झाली गोळ्या झाडून गँगवॉरमध्ये आणि मी बुलेटिन करत होते. सो दिस वॉज ओनली टोल्ड टू मी की दाऊदच्या भावाची हत्या झाली आहे. आणि आमचे जे ब्युरो चीफ होते त्यावेळेचे जितेंद्र दीक्षित म्हणून, सो जितू सर हे करणार होते, फोनो करणार होते माझ्याबरोबर. आणि मी त्यांच्याशी बोलताना सो फोनो वगैरे आम्ही केला, त्यांना मी विचारलं, त्यांनी माहिती दिली सगळी की काय झालं आहे, कोणाची हत्या झाली, हा कोण माणूस, तो दाऊदचा भाऊ होता आणि मग त्यांचं जुनं गँगवॉर आहे मुंबईतलं कोणीतरी. सो मला माझ्या प्रोड्युसरने सांगताना असं सांगितलं होतं की छोटा राजनच्या, कारण दाऊद आणि छोटा राजन यांचे खूप आपापसात गँग्समधले वॉर चालायचे, दे वर नोन एनिमीज. सो मी त्यांना असं विचारून गेले जितू सरांना की छोटा राजन टोळीतल्या कोणीतरी हे केलं आहे असा संशय आहे वगैरे, तर याची काही माहिती मिळते का. हा प्रश्न विचारल्यानंतर जितू सरांनी मला तिथल्या तिथे खोडून काढलं ऑन स्क्रीन लाईव्ह ऑन एअर की नाही नाही हे पूर्ण चुकीचं आहे हे, आणि असं काहीच झालेलं नाही आहे आणि अजून काय आपल्याला माहीत नाही काय आहे, काय जी माहिती मिळेल ती आम्ही प्रेक्षकांना कळवत राहू वगैरे. सो हे झालं, हे इथे संपलं. आणि मला जरा थोडंसं वाईट वाटलं की मी, म्हणजे कोणालाही वाटेल की तुम्ही अँकरिंग करताय आणि तुम्ही एखादा असा प्रश्न विचारलात आणि एवढ्या सिनियर, ते ब्युरो चीफ होते आमचे, सो एवढ्या सिनियर रिपोर्टरने खोडून काढलं तुम्हाला डायरेक्ट की असं काहीच झालेलं नाही आणि हे लाईव्ह ऑन एअर. सो नंतर मी जेव्हा जितू सरांना भेटले तेव्हा ते असं म्हणाले की पॉसिबली तुला वाईट वाटलं असेल, मी असं डायरेक्ट ऑन एअर तुला, त्याला आजकाल कॅन्सल कल्चर असं म्हणतात, तसं मी कॅन्सल केलं तुला ऑनलाईन डायरेक्ट, त्यावेळेला नाही म्हणायचे. तर त्याचं मागचं कारण असं आहे, ही सेड तुम्ही रोज टी व्हीवर दिसता, तुमचा चेहरा हा नोन चेहरा आहे, तुम्ही ज्या आत्ता विषयावर बोलत होता तो अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. सो तुमच्या तोंडातनं असा विषय निघाला की छोटा राजन टोळीतल्या कोणीतरी या व्यक्तीची हत्या केली, आणि इवन इफ इट इज नॉट ट्रू, कन्सर्न पार्टीज आर एक्स्ट्रीमली डेंजरस. चुकूनही तुमच्या तोंडून असे काही शब्द निघाले, याची इम्प्लिकेशन्स ही काहीही होऊ शकतात. आणि आय एम अगेन टेलिंग यू दॅट यू आर अ नोन फेस बिकॉज यू आर सीन ऑन टी व्ही एव्हरी डे. सो दिस इज एक्स्ट्रीमली डेंजरस अशी विधानं करणं. आणि म्हणून मी त्यावेळेला तिथल्या तिथे ते निगेट केलं की नाही असं काही झालेलं नाही आहे आणि बातमी कन्फर्म होईपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही वगैरे असं. मला त्यावेळेला या गोष्टीचा तेवढा सिरियसनेस नव्हता. मी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर मला ते रिअलाईज झालं की ही वॉज राईट, आय वॉज पुटिंग मायसेल्फ इन अ व्हेरी डेंजरस पोझिशन बाय आस्किंग सच क्वेश्चन्स. आणि ही सेड हे नॉर्मल कोणीतरी लिहिलं असतं तर एवढा फरक पडला नसता, कारण मला नावावरनं कळू शकत नाही की हे कोणी लिहिलं आहे, पण तू रोज टी व्हीवर दिसतेस, तुझा चेहरा रोज दिसणारा आहे, असं असताना इट इज एक्स्ट्रीमली इझी टू आयडेंटिफाय अ पर्सन अँड यु नो दिस कन्सर्न्स गँग लॉर्ड्स. सो काही होऊ शकतं.
सो असे जे रिस्की त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचदा लोकांना रिअलाईज होत नाहीत काय आहेत त्या. किंवा तुम्ही एखाद्या पॉलिटिकल लीडरला जर प्रश्न विचारलात तर असं अगदीच होऊ शकतं की तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे तो त्या लीडरला नाही आवडला आणि त्या लीडरने सांगितलं की हे तुमचे जे अँकर आहेत हे मला आवडत नाहीत, मी काय आता आजपासून तुमच्या चॅनलवर येत नाही. होऊ शकतं. सो युअर वन रॉंग क्वेश्चन कॉस्टेड अ होल गेस्ट टू दॅट चॅनल. आणि मोर दॅन दॅट कसं होतं, कॉमन लोकांना हे माहीत नसतं की अँकरच्या मागे पण खूप मोठी टीम असते. म्हणजे अँकर इज ओनली अ फेस ऑफ द चॅनल. अँकर हे 5-6 असतात, त्या मानाने टेलिव्हिजन न्यूज रूममध्ये एम्प्लॉई असतात ते 70-80 असतात, पण ते कधी दिसत नसल्यामुळे यू बिकम द फेस ऑफ युअर चॅनल आणि त्याच्यामुळे तुम्ही जे बोलता तेच तुमच्या चॅनलचं मत आहे असं सामान्य लोकांना वाटायला लागतं. आणि हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जे मत मांडता ते कदाचित चॅनलचं मत नसेलही, ते कदाचित तुमचं इंडिव्हिज्युअल मत असेल, पण तुमचं बोलणं हेच चॅनलचं ऑफिशियल स्टँड आहे असं सामान्य माणसांना वाटायला लागतं. आणि त्यामुळे इट इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पोझिशन. हे त्यातले बारीक बारीक जे गोष्टी आहेत विच आर ऑल्सो स्ट्रेसफुल इन अ वे, त्या पण लक्षात घेतल्या पाहिजेत बिफोर गोईंग बिहाइंड ग्लॅमर असं मला वाटतं मॅम, टू आन्सर युअर क्वेश्चन. तर मॅम, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हा सर्वांसाठी इथे आलात आणि पॉडकास्टिंग आणि मीडियामधील विविध क्षेत्रातील तुम्ही भरपूर माहिती दिली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. माय प्लेजर. आणि मॅम, आपल्या कार्यक्रमाची एक छोटीशी प्रथा आहे की हा जो कप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमची स्वाक्षरी आणि आम्हा सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्या ही मी विनंती करते. शुअर. तर आज आपल्यासोबत उपस्थित होते स्नेहा गोरे मॅम. त्यांच्यासोबत तर खूप छान गप्पा रंगल्या, पण आता वेळ आहे निरोप घ्यायची. तर मी श्वेता सकट तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात मंथन 2023च्या पुढील भागात. धन्यवाद. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातर्फे मी मॅम आपलं आभार मानते की आमच्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही आज आलात आणि खूप छान कार्यक्रम रंगला. मी विभागाच्या वतीने शाश्वती मॅमना विनंती करते की तुमचा सत्कार करा.